ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। आमदाराची बायको संपादकांना फोन करून धमकी देतीये, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून पुढील अधिवेशनात जयंत पाटलांचा रोख नेमका कोणाकडे, पुढील अधिवेशनात काय करायच्या सूचना नेमक्या आमदार जयंत पाटलांनी दिली आहे। कोणत्या आमदाराच्या बायकोनं संपादकांना फोन करून धमकी दिली आहे, पाहूया विस्तृत बातमी। आमदाराची बायको संपादकांना फोन करून धमकी देते, मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून ती कोणत्या आमदाराची बायको आहे पुढच्या अधिवेशनात पहिल्या दिवशी सांगावं, अशी खोचक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री जयंत पाटलांनी दिली आहे। त्यामुळे हा रोख नेमका कोणाकडे होता याची चर्चा आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी चांगलीच रंगली। दूध भेसळ मुद्द्यावर बोलताना जयंत पाटील यांचा रोख कोणत्या आमदाराकडे अशी चर्चा मात्र चांगलीच धरली आहे। जयंत पाटील म्हणाले की या अधिवेशनात आपण काय बघितलं तर सभागृहात मंत्री बसत नाहीत, अधिवेशनात अधिकारी वेळेवर येत नाहीत, सभागृहात काही देणं घेणं नाही, असं सगळं सुरू आहे। विकास कसा वाहून गेला ते आपण पाहिलं। एक नगरसेवक वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कसं मारतो हेही त्यांनी सांगितलं। अजित पवार यांच्या अपघाताचा तपास कुठपर्यंत पोहोचला हे तुम्ही सांगावं, त्यांच्या तपासात नेमकं काय झालं हे कुठं येत नाही। अजित पवार यांचं स्मारक करणार असं बोलले, पण त्यांचं पुढं काय झालं ते कोणाला माहित नाही। ते पुढे म्हणाले कायदा आणि सुव्यवस्था राखली जाईल असं होतं, कारण खातं मुख्यमंत्र्यांकडे आहे, पण तसं घडलं नाही। माझ्या मतदारसंघात एकाला गोळी घालून ठार केलं, पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही। तो कोण आमदार आहे ज्यानं पोलिसांना गुन्हा दाखल होण्यापासून थांबवलं याची माहिती घ्या, कॉल रेकॉर्ड तपासा। महाराष्ट्राचा आता बिहार झालाय काय, असं स्पष्ट मत जयंत पाटलांनी म्हटलंय। ते पुढे म्हणाले की ठाण्यात जमील शेख यांची गोळ्या घालून हत्या झाली, या हत्याकांडाचा तपास करण्यासाठी विशेष तपास अधिकारी नेमणूक करू असं सांगितलं। नागपूरबद्दल काही बोलले की परत म्हणाल की नागपूरची बदनामी करतोय, पण कोट्यावधी रुपयांची तडजोड करून पोलीस बुकींना सोडून देतात। 500 रुपयांसाठी 9 पोलिसांवर निलंबित कारवाई होती। ते म्हणाले लोकांचा पोलिसांवरचा विश्वास उडालाय, टेबलावर 3 पत्ता खेळायचा फोटो मी पाठवले, पण पोलिसांची हप्तेखोरी सुरू आहे, सगळीकडे हप्तेखोरी चालू आहे। साताऱ्यात काय झालं हे सगळ्यांना माहिती आहे। शंभूराजे यांना पोलिसांनी उचलून बाजूला केलं, पण तरीही खुर्चीसाठी खाली मान घालून बसायला लागत असल्याचं ते म्हणाले। ते म्हणाले की शंभूराजे यांच्या हाताला दुखापत झाली तेव्हा ते हात वर करून सांगत होते, आता मात्र कमी झाले आहेत, वरून दम दिल्याचं कळतंय। पोलिसांना हाताशी धरण्याचा हा प्रकार असल्याचा हल्लाबोल जयंत पाटलांनी केला। जयंत पाटलांनी अधिवेशनात अनेक मुद्द्यांकडे लक्ष दिलं, विशेष करून वाढती नशाखोरी या मुद्द्यावरती ही बोलले। त्याचप्रमाणे ज्या कमेंट्स होतात प्रत्येक मेसेजेस खाली, त्या बाबतीत ही आवाज उठवला आणि त्या बाबतीत लवकरात लवकर कायदा यावा असं जयंत पाटलांनी सांगितलं। ब्युरो रिपोर्ट।